नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण वर्गमुळावरील अनंतापर्यंत जाणाऱ्या सीरीजवरचे काही प्रश्न सोडवून घेणार आहोत. आणि हे सर्व प्रश्न आपण ट्रिक वापरून सोडवून घेणार आहोत. जसा-जसा हा व्हिडिओ तुम्ही पुढे बघत जाल, तसं-तसं तुम्हाला समजेल, की आपल्याला फक्त ट्रिक्स माहीत असणं गरजेचं नाहीये. तर त्या ट्रिक्स कशा पद्धतीने डिराईव्ह झाल्या, हेही कळणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपले वर्गमुळावरील आधीचे व्हिडिओज बघितले नसतील, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही पहिले ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वर्गमुळामध्ये 6 अधिक वर्गमुळामध्ये 6 अधिक वर्गमुळामध्ये 6 असं करत, करत, करत अनंतापर्यंत. तर याचं उत्तर काय असणार आहे? तर याचं उत्तर जर मला द्यायचं झालं, तर याचं उत्तर मी लिहू शकतो 3. आता तुम्ही विचार करत असाल, की हे 3 आलं कसं? तर या 6 ला मी 3 गुणिले 2 असं लिहू शकतो आणि इथं जर बघितलं तर इथं बेरजेचं चिन्ह आहे. तर इथं प्लस असल्यामुळं मी मोठी संख्या घेतली आणि ते माझं उत्तर आलं. आता हे समजलं, पण शॉर्टकट समजून घेण्याच्या पहिलं ते आलं कसं हेही आपल्याला कळणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग आपण ते समजून घेऊ, की ही ट्रिक आली कशी? तर x बरोबर मी हे घेतलं, की वर्गमुळामध्ये 6 अधिक वर्गमुळामध्ये 6 अधिक वर्गमुळामध्ये 6 असं करत-करत अनंतापर्यंत. आता मी काय करणार याचा वर्ग करणार. याचा वर्ग केला तर डाव्या बाजूचा वर्ग केला तर त्यामुळे उजव्या बाजूचाही वर्ग होणार. अधिक वर्गमुळामध्ये 6 अधिक वर्गमुळामध्ये 6 असं करत-करत अनंतापर्यंत याचाही वर्ग होणार. मग एक्स स्क्वेअर बरोबर 6 अधिक वर्गमुळामध्ये 6 अधिक वर्गमुळामध्ये 6 अधिक असं करत, करत, करत अनंतापर्यंत. जर आता तुम्ही बघितलं, तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट आणि हा, हे दोन्ही सेमच आहे. कारण ते अनंतापर्यंत आहे, तर ते सेमच असणार आहे. मग मी याला लिहू कसं शकतो, की एक्स स्क्वेअर बरोबर 6 अधिक एक्स. मग मी याला जर डाव्या बाजूला घेतलं, तर एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6 बरोबर 0. हे आलं आपलं इक्वेशन. याला मी कसं लिहू शकतो? तर याला मी लिहू शकतो, की एक्स मायनस 3 आणि एक्स प्लस 2 याचा गुणाकार बरोबर 0. मग इथून एक्सच्या 2 व्हॅल्यूज येतील. एक येईल 3 आणि एक येईल -2. पण आपल्या याच्यामध्ये एक्स काय पाहिजे? एक्स हा ग्रेटर दॅन 0 पाहिजे. मग एक्स हा जर ग्रेटर दॅन 0 असेल, तर आपलं उत्तर काय आलं? एक्स बरोबर 3. अशाच पद्धतीने आपल्याला पुढचाही प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय मित्रांनो, की वर्गमुळामध्ये 12 वजा वर्गमुळामध्ये 12 वजा वर्गमुळामध्ये 12 असं करत, करत, करत अनंतापर्यंत. मग आता याचं सिंपल ट्रिक काय येईल परत 3 गुणिले 4 असं लिहू शकतो मी आणि इथं वजा असल्यामुळं मी आता काय घेणार छोटी संख्या घेणार. मग छोटी संख्या काय आहे? तर मग उत्तर आलं 3. आता परत आपण याला सोडवूयात. तर मी परत x बरोबर हे असं लिहून घेतलं वर्गमुळामध्ये 12 वजा वर्गमुळामध्ये 12 वजा वर्गमुळामध्ये 12 असं करत, करत, करत अनंतापर्यंत. मग परत याचा एक्स स्क्वेअर म्हटल्यानंतर उजव्या बाजूचाही वर्ग होईल. मग ते कसं होईल 12 वजा परत वर्गमुळामध्ये 12 वजा वर्गमुळामध्ये 12 वजा वर्गमुळामध्ये 12 असं करत, करत, करत अनंतापर्यंत जाईल. ठीक आहे? हां. तर इथून काय आलं आता एक्स स्क्वेअर बरोबर 12 वजा एक्स. मग एक्सचा वर्ग हा एक्स डाव्या बाजूला आला तेव्हा प्लस झाला प्लस एक्स मायनस 12 बरोबर 0. मग आता जर तुम्ही बघितलं, तर ह्या इक्वेशनचं उत्तर काय येऊ शकतं? याला मी कसं लिहू शकतो, की x अधिक 4 आणि x वजा 3 ह्या दोघांचा गुणाकार. करून बघा गुणाकार आणि मला सांगा, की हेच येतंय का? मग जर असं केलं, तर इथून मला xच्या 2 व्हॅल्यूज येतील. एक येईल -4
1 येईल 3. मग आपण आधीच्या उदाहरणात बघितलं की एक्सची व्हॅल्यू काय पाहिजे? शून्यापेक्षा मोठी पाहिजे. तर शून्यापेक्षा मोठी आहे तर कुठे व्हॅल्यू आहे? 3 आहे. मग याचं उत्तर आलं 3. चला, पुढचा प्रश्न काय सांगतो? आता पुढच्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर 15 आहे. मग आता तुम्ही म्हणाल, की मी याला 3 गुणिले 5 असं लिहू शकतो आणि इथं वजा आहे आणि मग याचं उत्तर आलं 3. तर आता कॅल्क्युलेट करून बघूयात, की याचं उत्तर 3 येतंय का? इथं इथं ट्रिक लागणार आहे आणि इथं एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे, की आधीची जी ट्रिक होती, ती कधी ॲप्लिकेबल होईल. मग आता परत आपल्याला तेच करायचं आहे. एक्स बरोबर मी याला लिहून घेतलं, की 15 वजा वर्गमुळामध्ये परत 15 वजा वर्गमुळामध्ये 15 असं करत करत अनंतापर्यंत. परत एक्सचा वर्ग बरोबर 15 वजा वर्गमुळामध्ये 15 वजा वर्गमुळामध्ये 15 असं करत करत अनंतापर्यंत. तर एक्सचा वर्ग बरोबर आला माझा 15 वजा एक्स. तर एक्स स्क्वेअर अधिक एक्स वजा 15 बरोबर 0. आता हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनमध्ये जर तुम्ही बघितलं, तर याला मी असं नाही लिहू शकत, की एक्स अधिक 5 गुणिले एक्स वजा 3 बरोबर 0. हे 2 बरोबर येणार नाही. कारण याला मी जर सोडवलं तर एक्सचा स्क्वेअर वजा 3x अधिक 5x वजा 15 बरोबर 0. मग एक्स स्क्वेअर अधिक 2x वजा 15 बरोबर 0. इथं फक्त x आहे. इथं 2x आहे. त्यामुळं हे 2 इक्वेशन सारखे नाहीये. तर जी आपली आधीची ट्रिक होती ती इथं लागणार नाही. मग इथं ट्रिक कुठली आहे? तर इथं ट्रिक जी असणार आहे ती काय असणार आहे? एक्स बरोबर इथं काय करायचं? वजा बी अधिक वजा वर्गमुळामध्ये बीचा वर्ग वजा 4 गुणिले ए गुणिले सी भागिले 2a. हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. हे सूत्र तुम्ही लिहून घ्या आणि ह्या सूत्रामध्ये ए काय आहे, बी काय आहे, सी काय आहे, तर हे आपण इथं बघूयात. ह्या इक्वेशनला मी कसं लिहू शकतो, की ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग याच्यासोबत त्या व्हॅल्यूज आपल्याला मॅप करायच्या आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर एक्स स्क्वेअर आहे फक्त. मग एची व्हॅल्यू काय असू शकते? 1. मग इथून आपल्याला कळेल, की एची व्हॅल्यू माझी 1 असणार आहे. ठीक आहे. मी इथं लिहून घेतो वाटलंच तर, की ए बरोबर माझा 1 असणार आहे. बी बरोबर काय असणार आहे? बी बरोबर सुद्धा 1 असणार आहे, कारण इथंही आहे. आणि सी बरोबर जो असणार आहे माझा, तो असणार आहे -15. तर ह्या 3 व्हॅल्यूज मला मिळाल्या. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्या आहे. तर बी बरोबर माझा 1 आहे, तर वजा 1 आणि इथं इथं जर बघितलं तर वजा आहे. मग इथं वजा असल्यामुळे मी इथंही वजा लिहून घेतलं आणि वजा 1चा वर्ग वजा 4 गुणिले ए माझा 1 आहे आणि सी माझा वजा 15 आहे. तर 4 गुणिले 1 गुणिले वजा 15 हे वर्गमुळामध्ये आलं आणि 2 एची व्हॅल्यू 1 असल्यामुळे ते आलं. ठीक आहे. आता इथं जर मी वजा 1 वजा वर्गमुळामध्ये 1 अधिक काय आलं हे 15 चोक 60 आणि तो वजा वजा अधिक झाला तर भागिले 2. मग आता इथून उत्तर आलं माझं वजा 1 वजा 61 भागिले 2. हे झालं माझं उत्तर. याचं उत्तर तुम्ही कसं लिहू शकता? तर याचं उत्तर झालं वजा 1 वजा वर्गमुळामध्ये 61 भागिले 2. हे झालं आपलं ह्याचं उत्तर. तर याचं उत्तर 3 नसणार आहे. त्यामुळं कधी-कधी असे प्रश्न आल्यानंतर ट्रिक ही कशा पद्धतीने वापरायची हेही समजणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आता इथंही तसंच आहे. इथं जर बघितलं तर एक्स बरोबर मी लिहू शकतो वर्गमुळामध्ये 7 अधिक वर्गमुळामध्ये 7 अधिक वर्गमुळामध्ये आता असं करत करत इन्फिनिटीपर्यंत. परत तेच करायचं आपल्याला एक्स स्क्वेअर बरोबर 7 अधिक परत वर्गमुळामध्ये 7 अधिक वर्गमुळामध्ये 7 असं करत करत अनंतापर्यंत जाईल. मग एक्स स्क्वेअर बरोबर 7 अधिक एक्स येईल. मग एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 7 बरोबर 0. याला आपण ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स
प्लस सी सोबत जर मॅप केलं, तर माझी एची व्हॅल्यू येते 1, बीची व्हॅल्यू येईल -1 आणि सीची व्हॅल्यू आली -7. मग आपला फॉर्म्युला काय होता, की एक्स स्क्वेअर बरोबर -बी प्लस मायनस वर्गमुळामध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac भागिले 2a. मग आता बीची व्हॅल्यू इथं -1 आहे. मायनस मायनस हा प्लस होऊन जाईल. आणि आता इथं प्लस असल्यामुळे इथेही आपल्याला काय घ्यायचं आहे प्लस. मग वर्गमुळामध्ये बीची व्हॅल्यू काय -1चा वर्ग वजा 4 गुणिले ए माझा 1 आहे आणि सी माझा -7 आहे भागिले 1 असल्यामुळं 2 मी डायरेक्टली लिहितोय. तर इथे येईल 1 अधिक वर्गमुळामध्ये वजा 1चा वर्ग 1 आणि हा वजा वजा अधिक 28 भागिले 2. तर याचं उत्तर काय आलं मित्रांनो, की 1 अधिक 29 भागिले 2. हे झालं ह्या सिरीजचं उत्तर. मी इथं लिहून देतोय परत एकदा, की 1 अधिक वर्गमुळामध्ये 29 भागिले 2 हे झालं आपल्या ह्या सिरीजचं उत्तर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की कुठली ट्रिक केव्हा वापरायची? तर ज्यावेळेस आपण अवयव पाडतो, तर उदाहरणार्थ, की 7 आहे. आता 7 अवयव येतील 1 गुणिले 7. तर ह्या जर 2 संख्या क्रमवार असतील, तर तुम्हाला पहिलीवाली ट्रिक वापरायची आणि जर ह्या संख्या क्रमवार नसतील, तर तुम्हाला ही दुसरी ट्रिक वापरायची. म्हणजे 12 होतं, तर 12ला मी 3 गुणिले 4 तर 3 आणि 4 हे 2 क्रमवार संख्या आहेत. त्यामुळं पहिलीवाली जी ट्रिक होती ती इथं लागू होईल. पण इथे ती ट्रिक लागू होणार नाही. चला आता पुढच्या टाइपचा प्रश्न आपण बघूयात. यामध्ये काय दिलंय? तर यामध्ये वर्गमुळामध्ये 5 परत गुणिले वर्गमुळामध्ये 5 गुणिले वर्गमुळामध्ये 5 असं करत, करत, करत अनंतापर्यंत. यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे. सोपी ट्रिक काय याचं उत्तर असणार आहे 5. कसं बघा. आता याच्यामध्ये मी परत x बरोबर जर मी अशा पद्धतीने लिहिलं, की गुणिले 5 असं करत, करत अनंतापर्यंत. पण ह्या ट्रिक फक्त अनंतापर्यंत जात असेल तरच लागू होतील. हेही लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही चुका करू शकता. मग एक्स स्क्वेअर बरोबर मी काय लिहिलं 5 परत याच्यामध्ये 5 वर्गमुळामध्ये 5 वर्गमुळामध्ये 5 असं करत करत अनंतापर्यंत. पण हा पोर्शन जर बघितला तर हा तर एक्सच्या बरोबर आहे. मग एक्स स्क्वेअर बरोबर 5 एक्स झाला. मग एक्स एक्स दोन्हीकडनं कट झाला आणि एक्सचं उत्तर आलं 5. अगदी सोपं आहे. समजलंय? आता आता याच्यातही तसं आहे. जर लगेच गेस करायचं झालं तर याचं उत्तर काय असणार आहे? 1, 2, 3 हे झालं उत्तर. 1 सेकंद सुद्धा लागला नाही. इतकं सोपं आहे. मग परत की x बरोबर याला मी 123 वर्गमुळामध्ये 123 परत वर्गमुळामध्ये 123 असं करत करत अनंतापर्यंत. मग परत एक्स स्क्वेअर बरोबर 123 आणि 123 वर्गमुळामध्ये 123 असं करत करत अनंतापर्यंत. मग एक्स स्क्वेअर बरोबर 123 गुणिले एक्स आणि एक्स बरोबर 123. आलं आपलं उत्तर. चला आता हा जो पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.